नंदुरबार में हिंदू जनजागृति सभा के आयोजन पर कालीपुत्र कालीचरण महाराज ने उपस्थित जनता को संबोधित किया। उन्होंने कहा कि जातिवाद और वर्णवाद को त्याग कर केवल उस हिंदू को सत्ता में भेजा जाना चाहिए जो धर्म और हिंदू समाज की रक्षा करेगा। महाराज ने लोगों से अपील की कि हिंदू वोटरों को एकजुट होकर मजबूत वोट बैंक बनाना चाहिए। उनका कहना था कि अगर वोट शक्ति धर्म के लिए एकजुट होगी तो सत्ता में बैठे लोग भी धर्म और समाज के काम करेंगे। इस कार्यक्रम में हजारों की संख्या में महिलाएं और पुरुष उपस्थित थे। आइए सुनते महाराज के अंतर्ज्ञान की कुछ अहम बातें। धर्म नाही, ख्रिश्चनिटी धर्म नाही, धर्म मात्र सनातन हिंदू धर्म। जैन, बौद्ध, सिख, शैव, वैष्णव, शाक्त हे सहाही साधनेचे पंथ, परमसत्याच्या साक्षात्काराचे पंथ मिळून सनातन हिंदू धर्म, ज्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला होता, नेहरूंनी तो होऊ दिला नाही। हे सहाय्य साधना पंथ मिळून सनातन हिंदू धर्म आहेत आणि जे भारताचे मूळ रहिवासी आहेत। इस्लाम आणि ख्रिश्चनिटी भारतातली वस्तू नाही आणि ते धर्म सुद्धा नाही, त्याच्यातून ईश्वराचा साक्षात्कार संभव नाही आहे। इस्लामचं टार्गेट 72 हुर आहे, त्याच्यामुळे इस्लाममधून ईश्वराचा साक्षात्कार संभव नाही। 100% भारतातले मुसलमान हिंदूंचेच मुसलमान झालेले आहेत। त्या सगळ्या मुसलमानांना तुमच्या चॅनलमधून आवाहन करतो की घर वापसी करा, आनंदात राहा, ईश्वराच्या साक्षात्कारासाठी ईश्वराच्या प्राप्तीसाठी सनातन हिंदू धर्माच्या अनुसार साधना करा आणि ईश्वराचा साक्षात्कार करून घ्या। आणि हिंदूंना सांगणं आहे की आपल्या हृदयात धर्मज्ञानाची वृद्धी करून वोटर बँक बना। राजनीतीच्या हिंदूकरणाला पर्याय नाही। हिंदूंना सुरक्षित राहायचं असेल तर कट्टर हिंदूवादी राजा लोकांना आपापल्या क्षेत्रातून राजनीतीत पाठवा। त्यांच्या हातात 3 मोठ्या शक्ती असतात, मिलिटरी, न्यायव्यवस्था आणि पोलीस हे राजाच्या हातात असतात। ह्या 3 शक्ती जर हिंदूवादी व्यक्तीच्या हातात असल्या तर हिंदूंचं संरक्षण होईल। म्हणून राजनीतीचं हिंदूकरण करणे आणि हिंदूंना वोटर बँक बनणे याला पर्याय नाही।